सगळ्यांना माझा आवाज येतोय का? हो, येतोय. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतोय. हा आपला सुपर प्रो ऑटो इंडिकेटर. या इंडिकेटरचे सिग्नल हे डायरेक्शनल ट्रेडिंग या पद्धतीने पडतात. आता हा निफ्टीचा 3 मिनिटाचा चार्ट आहे. मार्केट चालू झाले बघा. आता याच्यावर तुम्हाला काय काय पाहायला मिळतं मी ते सांगतो. याच्यावर तुम्हाला ट्रेड लाईन दिसतात. ट्रेड लाईन सोबत तुम्हाला खाली बाईंग झोन आहे. वरच्या बाजूला जो आहे सेलिंग झोन आहे, की म्हणजे ज्या ठिकाणी मार्केट टच झालं की तिथून उलट फिरतं. असे काही झोन तयार झालेले असतात. तर हे झोन कसे तयार होतात? निफ्टीच्या ऑप्शन चेन मध्ये ज्या पद्धतीने ऑप्शन सेलिंग होते, थोडक्यात ऑप्शन सेलर जिथे जिथे स्ट्रॅडल बनवतात त्या त्या स्ट्राईकला तिथे ते सेलिंग झोन, बाईंग झोन हे सगळे तयार होत असतात. एक मिनिटाची टाइम फ्रेम. हे पहा, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला बायचा सिग्नल निघालेला आहे. ही जी हिरवी ट्रेड लाईन दिसते खालनं आलेली, ही हिरवी ट्रेड लाईन क्रॉस केली, मार्केटचं क्लोजिंग वरती आमचं अपसाईडला. आपला पहिला सिग्नल जो चाललेला होता, हा सिग्नल आपल्याला 11 नोव्हेंबरला आला होता. 11 नोव्हेंबर पासून आजपर्यंत मार्केट सेलिंग मध्येच आहे. तर आता आपल्याला जसा सिग्नल येईल त्या पद्धतीने आपल्याला ट्रेड करायचा असतो.
एक मिनिट मी जरा कॅमेरा ऑफ करतो. कुणाला जर काही शंका असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये टाकावर, मग त्यानुसार मी तुम्हाला गाईड करू शकतो.
बाईंग झोन आता ब्रेक झालेला आहे बऱ्यापैकी. बँक निफ्टीचा चार्ट आहे. 3 मिनिट आणि 5 मिनिट दोन्ही चार्ट लावलेले आहेत. निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्हीकडे सिग्नल नाही. आपला जो पहिला चाललेला सिग्नल होता तो सिग्नल कंटिन्यू आहे. आता आपल्या इथला बाईंग झोन तर आपला ब्रेक झालेला आहे. रिटेस्ट सुद्धा चांगल्या प्रकारे झालेला आहे. अशा कंडिशनला आपण काय घेऊ शकतो, काय करू शकतो? सिग्नल ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला परफेक्ट आणि मोठा ट्रेड मिळतो. पण ज्यावेळेस तुम्हाला सिग्नल नसतो त्यावेळेस तुम्हाला ट्रेड लाईन, हा खालचा बाईंग झोन, या पद्धतीने आपल्याला कोणताही छोटा स्कॅल्पिंग ट्रेड मिळतो. एक मिनिट, मोठी करतो स्क्रीन. स्क्रीन दिसते ना सगळ्यांना? कोणाला स्क्रीन दिसत नसेल तर सांगा मला तसं.
आपण सेल साईडला एक छोटा ट्रेड घेऊ शकतो अशा कंडिशन मध्ये. आता ट्रेड घेताना तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय करायचं असतं, डीप इन द मनी मध्ये आपली सगळ्यात पहिल्यांदा ऑप्शन चेन ओपन करायची. ऑप्शन चेन मध्ये 200 रुपयाच्या आसपास जो आपल्याला ऑप्शन पाहायला मिळेल, ज्या स्ट्राईक प्राइसला 200 रुपये ते 250 रुपये या रेंजमध्ये प्रीमियम चालू असेल, ती स्ट्राईक आपल्याला इथे बाय करायची. करू शकता तुम्ही. आज पहिलाच दिवस असल्यामुळे तुम्ही करू शकता, अथवा तुम्हाला आज नुसतं पाहून उद्यापासून करायचं असेल तर उद्यापासून सुद्धा तुम्ही करू शकता. मी आता स्ट्राईक पाहतोय 23,500 23,550. बँक निफ्टी मध्ये सुद्धा अजून काहीच नाहीये, बँक निफ्टी जागेवरच आहे. ज्यावेळेस हा झोन तोडेल त्यावेळेस ती सेल साईडला येऊ शकते. निफ्टीने आपला हा जो बाईंग झोन होता तो ब्रेक केला, रिटेस्ट केलं आणि तिथून तो नवीन बॉटम द्यायला खाली आलाय. परवा दिवशीचा जो काही बॉटम होता आपला रिवायतीचा तो ब्रेक केलाय आता. तर या ठिकाणावरनं आपल्याला सेलमध्ये बसण्यासाठी काही हरकत नाही. आता इथे जर बघितलं तर मग अशी 1 मिनिटावर आपल्याला बायचा सिग्नल आला होता. या कॅन्डलचा ब्रेकआउट झालाच नाही, त्यामुळे हा बायचा सिग्नल व्हॅलिड होत नाही. इथे बघा, हा जो सेलचा सिग्नल आहे या कॅन्डलला आलेला, या कॅन्डलचा ब्रेकआउट इथे दिलेला आहे. या ठिकाणी आपली एंट्री होऊ शकते आणि तिथून पुढे त्याच्यावर दिलेले जे लेवल आहेत या लेवल प्रमाणे आपल्याला प्रॉफिट घेता येतं. इंडिकेटरच्या लेवल वगैरे सगळ्यांना दिसतात येत ना. एकदा चॅट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा जरा, म्हणजे मला लक्षात येईल. सर आता सध्या आपल्याला हा 1 मिनिटाचा सिग्नल घेतलेला आहे. 1 मिनिटाला आपण 20 पॉईंटचा एसएल 20 ते 25 पॉईंटचा ठेवायचा आणि 20-25 पॉईंटचं पहिलं टार्गेट धरायचं. याच्यामध्ये तुम्हाला स्ट्राईक कोणती निवडायची, ज्या स्ट्राईकला 200 रुपये ते 250 रुपयाच्या आसपास प्रीमियम चाललेलं आहे. आता मी स्वतः पाहतोय 23,350. मी स्वतः 202 रुपयांनी घेतलेलं आहे. 210 रुपये आता चालू आहे. 200 रुपयाच्या आसपासचा पाहायचा शक्यतो.
अजून कोणाला डाऊट असेल तर विचारू शकता. घ्या, आता मी 202 रुपयाला घेतला होता, 226 रुपये त्याची प्राइस चालू आहे. आता आपण 1 मिनिटाचा सिग्नल पाहिलेला नाही. सगळ्यात पहिल्यांदा आपण मोठ्या टाइम फ्रेम वर बघितलं. पहिल्यांदा हा बाईंग झोन सेलिंग झोन कुठे आहे, तो तुटलाय, त्याला रिटेस्ट झालंय, आणि त्याच्या पुढच्या कॅन्डलला आपण इथे बाय मध्ये बसलो. आणि कन्फर्मेशन आपल्याला अजून मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघायचं म्हटलं तर ही 5 मिनिटाची कॅन्डल कंटिन्यू खालीच येते. पहा, 202 रुपयाचा पीई आहे आता 240 रुपये. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला 20-25 पॉईंटचे छोटे छोटे ट्रेड्स वर चांगले मिळतात. 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमला तुम्हाला अजून मोठा ट्रेड मिळतो. झाला, माझा एक ट्रेड बुक झाला 245 रुपयाला. मी एक्झिट झालो. मला सांगा आता, यामध्ये तुम्हाला अवघड असं काय वाटलं या इंडिकेटर मध्ये? तुम्हाला फक्त काय बघायचं राहतं याच्यामध्ये, बाईंग झोन सेलिंग झोन कुठे आहेत,
की जिथून मार्केट उलट फिरू शकतं परत, ते झोन पाहायचे असतात. हे बघा, हा झोन तुटला, मार्केट खाली आलं. तसं आपण फर्स्ट कॅन्डल असं घेतलं असतं, कारण की वरून खाली ही रेड ट्रेड लाईन आपली ब्रेक झाली आहे. पण या ट्रेड लाईनला ब्रेक झाल्यावर जरी आपली एंट्री झाली असती पुढच्या कॅन्डलला, तर हा अडथळा पुढे होता आपल्याला. जो बाय झोन होता, इथूनच मार्केट परत वरती फिरलं होतं, आणि तो बाय झोन जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत एंट्री नाही. बाय झोन तुटला, वरती टेस्ट झाला, आणि मग पुन्हा आता तो खाली चालला. तसं तुम्ही डायरेक्ट 1 मिनिटाचे सिग्नल जरी फॉलो केले तरी चालतात. सुजय सर, आपल्याला ट्रेड करताना फक्त सिग्नल वाईज जर करायचं असेल, सिग्नल आपल्याला घ्यायचा 3 मिनिटाचा, 5 मिनिटाचा, हा मोठ्या टाइम फ्रेमचा. पण जर मागचा सिग्नल जर आज पण कंटिन्यू आहे मोठ्या टाइम फ्रेमला, आता इथे आपल्याला 3 मिनिटाच्या टाइम फ्रेमला जो सिग्नल होता तोच कंटिन्यू झालेला आहे. बघा, तर मी इथं डबल स्क्रीन चालू केलेली आहे. इथे आपल्याला जो 11 तारखेला आलेला सिग्नल होता, हा सिग्नल अजून कंटिन्यू चाललेला आहे. मग आता या या ठिकाणी आता मी जर या दिवशी एक्झिट झालोय, तर मग पुढच्या दिवशी मी ट्रेड घ्यायचा नाही का? मग पुढच्या दिवशी ट्रेड घेताना मी कोणत्या डायरेक्शननी पाहणार? तर माझी डायरेक्शन कोणती राहणार? किंवा ट्रेड लाईन ब्रेक झाली आहे का? ट्रेड लाईन ब्रेक झाल्यानंतर मला डायरेक्शन हीच पाहिजे, सेल साईडचीच पाहिजे. पण हे कुठं कन्फर्मेशन कळतं आपल्याला? 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला सेलचे सिग्नल फॉलो करा, काही हरकत नाही. आता जेव्हा हे मार्केट येईल इथे टेस्टला येईल, किंवा इथे एखादा झोन तयार करेल आणि या ठिकाणी तो ब्रेक करेल, त्यावेळेस मी पुन्हा सेलमध्ये बसल. छोटा स्कॅल्पिंग ट्रेड तिथे सुद्धा होईल माझा एक. लक्षात आलंय सर? पहिल्यांदा पाहताना आपल्याला मोठी टाइम फ्रेमच पाहिजे. 5 मिनिट, 3 मिनिट यांची डायरेक्शन आपल्याला जर ओके असतील, तर मग आपल्याला एंट्री कुठं घ्यायची, कशी घ्यायची, त्यासाठी आपल्याला 1 मिनिटाचीच टाइम फ्रेम बघायची. जे 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला आपण सांगितलं होतं, जिथं आपल्याला 20 ते 25 पॉईंट मिळतात, आरामात मिळून जातं. थोडक्यात मार्केटकडे पाहण्याचा कन्सेप्ट काय ठेवायचा, की आपण जे काही काम करतो किंवा बिझनेस करतो, त्यात आपल्याला जेवढं इन्कम होतंय एका दिवसाचं, तेवढं इन्कम आपल्याला एका बाजूने मिळालं तरी चालतं. पूर्ण मार्केट आपल्याला एका दिवसात घरी आणायचं नाही, सेफ ट्रेडिंग करायची. तर यामध्ये आता तुम्ही मला सांगा.
सोपं वाटतंय का अवघड वाटतंय? कमेंट करून सांगा. कोणाला अजून जर काही विचारायचं असेल तर विचारू शकता. सगळ्यात पहिल्यांदा ट्रेड घेताना आपल्या रिस्क रिवॉर्ड नुसार घ्यायचा. चार्ट प्रीमियम मध्ये नाही पाहायचं सर. स्पॉटच्या चार्टवरच आपण हे लक्ष ठेवायचं. बाकी आपल्याला जो काही ऑप्शन घेतो त्याचा प्रीमियमचा आपण आपल्या डीमॅट मध्ये लावून पाहू शकतो. संदीप सर, गुड मॉर्निंग. आता यासोबत तुम्ही स्टॉक मध्ये सुद्धा पाहू शकता. स्टॉक मध्ये सुद्धा तुम्हाला एफ-एन-ओ करायचं असलं तर करू शकता. एफ-एन-ओ ची स्टॉकची यादी बनवायची आपली सगळ्यात पहिल्यांदा. त्याच्यानंतर तुमच्या कंडिशन्स कुठे कुठे मॅच होतात ते बघायचं. तुम्हाला स्कॅल्पिंग ट्रेड पाहिजे, स्कॅल्पिंग नुसार कसं करायचं हा सुद्धा तुम्हाला तिथे पाहता येतं. आता इथे सेलचं सिग्नल आलेलं आहे अदानी पोर्टला. या ठिकाणी ट्रेड लाईन टेस्ट करून पुन्हा मार्केट खाली येऊ शकतं. एशियन पेंट आपल्याला परवाच समजलं होतं, इथं बाईंग झोन पाशी मार्केट बायचा सिग्नल आलेला आहे. ट्रेड लाईनच्या वरतीच क्लोजिंग दिली, गॅप अप झालंय. ऍक्सिस बँक सेलिंग झोन पाशी होतं, सेलिंग झोनच्या खाली क्लोजिंग आली, सेलचं सिग्नल मिळालेलं आहे. कुणाला काही विचारायचं असलं तर विचारू शकता. कुणी कुणी ट्रेड घेतलेला आहे जरा कमेंट मध्ये सांगता का?
सगळ्यांना समजून येतोय इंडिकेटरवर वर्किंग कसं करायचंय? कमेंट करा सगळ्यांनी. नाही, अजून 3 मिनिट मध्ये असेल, नाही झालेला. स्टॉक स्क्रीनर. तर स्क्रीनरवर काम चालू आहे अजून. स्टॉक स्क्रीनर साठी आपल्याच इंडिकेटरचे सिग्नल कसे येतात, काय येतात, याच्यावर सगळा अभ्यास करायचा आहे. प्रीमियम 40 पॉईंट खाली आला 3 मिनिट मध्ये. कोणती एंट्री म्हणताय सर तुम्ही? तुम्ही याची जर चौकशी करत असाल, हा 74 पॉईंट वरती आलाय फक्त. आपण एंट्री केली होती या कॅन्डलला इथे. या 98 पॉईंट मध्ये मी या ठिकाणी एक्झिट झालो 45 पॉईंट मध्ये, आणि तिथून मार्केट थोडं खाली येऊन वरती आलेलं आहे. अजून आपला एसएल हिट नाही झालेला. आता मी जेव्हा 202 रुपयाला जेव्हा घेतलेला होता 23,550चा, त्याचा टॉप दिलाय त्याने 256 रुपये 90 पैसे, आणि मी एक्झिट केलं 245ला. मी एक्झिट केल्यानंतर वरती त्याने अजून 10 पॉईंट दिले, पण 10 पॉईंट आपल्याला नाही मिळाले त्याचं दुःख नाही. मला सुख एवढंच आहे की मला 1,000 रुपये मिळाले त्याच्यामध्ये. सगळ्यात महत्वाचं हे की आपले एक ट्रेड जो झालाय तो प्लस मध्ये झालेला आहे. आता पुन्हा लगेच आपल्याला जर एंट्री करायची आहे तर शक्य नाही. तो केव्हा शक्य होणार? ती ज्यावेळेस नवीन पॅटर्न तयार होतोय. तर सिग्नल प्रमाणे करायचं असेल तर हे जे सिग्नल तुम्हाला मिळालेले हे तुम्हाला स्पॉटवर मिळालेले, याचे हे जे काय आलेले पॉइंट, हे तुम्ही फ्युचर करत असाल तर फ्युचरसाठी तुम्हाला उपयोगी पडणार. तुम्ही ऑप्शन जर करत असाल तर ऑप्शन मध्ये काय होणार आहे, हे जर समजा 4 दिवसानंतर खाली आला, इथे 2 दिवस फिरत राहिला, 4 दिवसांनी खाली आला, तर तुमचे प्रीमियम त्या प्रमाणात वाढणार नाही. तर ऑप्शन प्रीमियमच्या याच्यानुसार काम करायचं आपल्याला. हा, तुम्ही फ्युचर करत असाल ना तर एंट्री प्राइस तुमची हीच राहणार, जिथं सिग्नल आलाय ती टार्गेट 1 टार्गेट 2 एवढं तुम्ही ठेवून चालायचं. आज येईल उद्या येईल तो येणार. स्टॉप लॉस इथे दिलेला आहे, तोच तुम्हाला पाहायचा असतो. इंट्राडे होल्ड करू शकता ना. आता मी माझी सिंगल क्वांटिटी घेतली होती. सिंगल क्वांटिटी मध्ये माझे आजच्या ह्याच्यानुसार म्हणजे माझे जे काही कॅपिटल आहे 50,000चं, मी त्याच्यावर एकच लॉट करतो. 50,000ला समजा मला 1,000 रुपये आज मिळाले, 10 दिवसाचे किती होतात? 10,000 रुपये होतात. या पद्धतीने चालणार मी.
प्रत्येकाने आपापली स्ट्रॅटेजी तयार करून ठेवायची सर. ते तुम्ही काय स्ट्रॅटेजी तयार करताय त्याच्यानुसार. सकाळच्या मुवमेंटमध्ये आपल्याला एक जरी ट्रेड मिळाला तरी तो भरपूर झाला. तुमचं कॅपिटल मोठं असेल, तुम्ही त्यानुसार लॉट साईज तयार करा आणि त्यानुसार घ्या, तुम्हाला प्रॉफिट मिळून जाते. की आता सीई झाला मी लगेच पीई मध्ये बसतो, आता पीई झालं मी लगेच सीई मध्ये बसतो, असं नाही करायचं. तुम्हाला त्या प्रमाणात तिथं प्रॉफिट मिळणार नाही. आता जोपर्यंत पुढचा काहीतरी सेनेरिओ तयार झाला पाहिजे, आणि हा सेनेरिओ एकदा तयार झाला तर मग तुम्हाला पुढे तो उपयोगी पडतो. आता या ग्रीन ट्रेड लाईनच्या वरती जर मार्केट आलं तर तुम्ही सीई मध्ये या रेड ट्रेड लाईन पर्यंत ट्रेड घेऊ शकता. आणि जर इथे जर आपल्याला एखादा बायचा सिग्नल मिळाला तर मी इथून मार्केट वरती सुद्धा येऊ शकतं. हे केव्हा, ज्यावेळेस हे ट्रेड लाईनच्या वरती क्रॉस होईल त्यावेळेस एक छोटी पोझिशन करून तुम्ही ट्रेड लाईनच्या खालच्या एका कॅन्डलचा स्टॉप लॉस ठेवू शकता. अजून कुणाला काही शंका आहे का जरा कमेंट मध्ये टाका. बोलत चला सगळ्यांनी. बजाज ऑटो. बायचा सिग्नल मिळाला. आता या रेड रेड ट्रेड लाईनला टेस्ट करून करून तो वरती येईल आता.
हे पहा, ट्रेड लाईन पासून रिजेक्शन घेतोय परत. इंडिकेटर कसा वाटतोय जरा रिप्लाय द्या ना सगळ्यांनी. आणि कोणी कोणी ट्रेड केला होता आता? नाही, आता अजून सिग्नल दिलेला नाहीये. सकाळचा हा एक सिग्नल मिळाला होता, याच्यावर एक ट्रेड झालेला आहे. चालतंय ना. आज पहिला दिवस आहे, आज नुसतं वॉच केलं तरी चालेल.
उद्यापासून तुम्हाला पाहता येईल. आणि ज्यांना म्हणजे हा इंडिकेटर पाहायचा आहे, त्यांना वापरायचा आहे, ते एकदा तुम्ही ट्रायल बेसवर एक महिनाभर जरी घेऊन पाहिला तरी तुम्हाला लक्षात येईल की काम करणं किती सोपं आहे या इंडिकेटरवर. आता या ठिकाणी तुम्हाला जर समजा आता सिग्नल नाहीये आणि तुम्हाला ट्रेड घ्यायचा आहे, तर इथून तुम्हाला सेलची पोझिशन बनू शकते. जर समजा या ट्रेड लाईनच्या वरती एक कॅन्डल जर आली तर तिथे एक्झिट होऊन जायचं. एक स्कॅल्पिंग ट्रेड सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. पण ट्रेड घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या इंडिकेटरला इथे खाली एक व्हॉल्यूमचा स्पीडोमीटर दिलेला आहे. तर या ठिकाणी आता मी निफ्टीवर काम करतो, इथं निफ्टीचे इनपुट करून ठेवलेले आहे. प्रीमियमचे पर्सेंटेज 80%च्या पुढे जर असेल तर आपण त्यामध्ये पार्टिसिपेट करायचं, नाही तर आपण वॉच करायचं तोपर्यंत. सेलचा सिग्नल मिळाला, स्पीडोमीटरला सेल 80%च्या पुढे होता, मला प्रीमियम मध्ये पैसे मिळाले. अजून काही शंका असेल तर विचारावर कर.
पहिल्या कॅन्डलला बायचा सिग्नल जरी आलाय सचिन सर, पण त्या कॅन्डलच्या नेक्स्ट कॅन्डलला आपली एंट्री असते, त्या कॅन्डलने आपल्याला ब्रेकआउट दिलेला नाही. ज्यावेळेस या कॅन्डलचा ब्रेकआउट होईल, या कॅन्डलच्या पुढे दुसरी कॅन्डल जाईल, त्यावेळेस आपली एंट्री करायची. तर या ठिकाणी आपल्याला काय बघायचं असतं, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये आपला सिग्नल कोणता चाललाय, पहिला सेलचा चाललेला आहे, बायचा सिग्नल आलेला आहे, पण या कॅन्डलचं ब्रेकआउट झालेलं नाहीये, त्यामुळे इथं आपली एंट्री होतच नाहीये. थोडी वाट बघायची. पहिली कॅन्डल पूर्ण झाली, इथे एक बाईंग झोन तयार झालेलं होतं हिरवा, ही डॉटेड लाईन दिसते त्या ठिकाणी. तो ब्रेक झाला, त्याचा रिटेस्ट झाला आणि तिथून आपण बाय केला होता. या कंडिशनला बाय केला, या ठिकाणी बघा इथे बरोबर सेलचा सिग्नल आलेलाच होता. तुम्हाला एक छोटा स्कॅल्पिंग ट्रेड मिळाला. ज्यावेळेस आपल्याला मोठ्या टाइम फ्रेमला 3 मिनिट 5 मिनिट वर ज्यावेळेस आपल्याला सिग्नल मिळतो, तो सिग्नल आपण फॉलो करायचा. डायरेक्शन आपल्या मार्केटची तीच राहणार जोपर्यंत त्याचा सिग्नल चेंज ओव्हर होत नाही तोपर्यंत. पण कसं राहतं, आता हा सिग्नल आपल्याला सेलचा आलेला आहे, हा कधी आलेला आहे? 11 नोव्हेंबरला. हे पुढच्या 3 दिवसात आपल्याला काय सिग्नल घेणार, आपण काय ट्रेड करणार, तुम्ही सांगू शकता. सिग्नल नाहीये म्हटल्यानंतर ट्रेड नाही करायचं का? करा ना. मग कसा करा? ट्रेड लाईन ब्रेक झाली का, बाईंग झोन सेलिंग झोन ब्रेक झालेत का, हे सगळं आपल्याला छोट्या टाइम फ्रेमवर कळणार, 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर. इथे कुठं कुठं काय काय तयार झालेलं आहे, या गोष्टी इथे तुम्हाला पाहायला येतात. सुजय सर, शंका दूर झाल्या का आपल्या? तुम्ही या ठिकाणावरून आता स्कॅल्पिंग शो करू शकता या बॉटम पर्यंत. नॅशनल अल्युमिनियम स्टॉक मध्ये चांगलं आहे ना. त्यावेळेस सकाळी फर्स्ट कॅन्डललाच आपल्याला बायचा सिग्नल मिळाला. एक मिनिटाच्या टाइम फ्रेमला या ठिकाणी आपल्याला एंट्री झाली आपली. मग याला आपल्याला मोठ्या टाइम फ्रेम मध्ये बघायचं. हे घ्या, मोठ्या टाइम फ्रेम मध्ये परवा दिवशीच बायचा सिग्नल आलेला होता. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमला सकाळी फर्स्ट कॅन्डललाच बायचा सिग्नल आला, त्यानंतर इथे तुमची एंट्री झाली, तुम्हाला मिळून गेला ट्रेड.
अजून मोठ्या टाइम फ्रेमला तो शिफ्ट होऊन पाहू शकता आहे काय. छोटा स्कॅल्पिंग ट्रेड तुम्हाला या सेलिंग झोन पर्यंत येऊ शकतो. वरती सेलिंग झोन कुठे आहे हा मोठ्या टाइम फ्रेम मध्ये लक्षात घेऊन आपल्याला तिथं मार्क करून ठेवायचं. आणि मग इथून तिथपर्यंत आपल्याला ट्रेड घेता येतो की या ठिकाणापर्यंत तो येणारच आहे. याच्या जवळपास आलं तर आपण एक्झिट होऊन जायचं सेफ मध्ये. इथे सुद्धा तुम्ही एंट्री करू शकता. आता ही 15 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. या ठिकाणी एंट्री केली तर ही जी ट्रेड लाईन आहे या ट्रेड लाईनच्या खालचा छोटा स्टॉप लॉस इथला लावून ठेवायचा. आता नॅशनल अल्युमिनियम मध्ये जर समजा तुम्हाला बाय साईडलाच बघायचं असेल तर इथं स्टॉकला लावून टाका तुम्ही नॅशनल अल्युमिनियम. नाही काय बाय साईडला 99% आहे म्हणजे तुम्ही इथून एंट्री केली तरी इथपर्यंत तुम्हाला येऊ शकतो तो. बाईंग व्हॉल्यूम इथं आहे. सिग्नल पाहायचा आणि ट्रेड घेताना त्या डायरेक्शनला बाय साईड किंवा सेल साईड त्या साईडला 80%च्या पुढे जर असेल तर तुम्ही ट्रेड करू शकता. अजून काही शंका आहे का कुणाची? सुजय सर तुम्हाला काय वाटतंय? बोला जरा. क्रूडला बघायचंय. हाय क्रूड सेलचं सिग्नल मिळालेलं आहे. हा छोटा एसएल हिट झाला इथे. जो 20-25 पॉईंटचा तुम्ही एसएल लावलेला असणार तो हिट झाला कारण की या ठिकाणी ज्यावेळेस आपली एंट्री झाली होती त्यावेळेस जो काही घेतलेला होता तुम्ही आता ट्रेड कोणता घेतला होता? इन द मनी का आउट ऑफ मनी? एटीएम. मगाशी मी 23,550चा घेतला होता या ठिकाणी तेव्हा त्याची प्राइस होती ₹202. आणि आता मार्केट त्याच्याही खाली आहे त्याची प्राइस आहे आता ₹183 म्हणजे त्याच्यामध्ये टाइम डिके सुद्धा तेवढं झालेलं आहे. येईल तो खालीच येणार आहे. 23,450 तुम्ही ऍट द मनी घेतला होता का? हा तुम्ही एटीएम वर घेतला होता. एटीएम वर तुमचा लवकर हे होणार. डीप इन द मनी मध्ये घ्यायचा ट्रेड तुम्ही. स्ट्राईक प्राइसला ज्या ठिकाणी ₹200 पुढे ₹250 आसपास
प्रीमियम असेल तीच स्ट्राईक तुम्ही निवडायची.
जर कुणाला शंका असतील ना, तर मला आपली मीटिंग झाल्यानंतर फोन करू शकता, म्हणजे तुम्हाला त्यानुसार गायडन्स सुद्धा करता येईल मला. सुजय सर, तुम्ही तुम्हाला इंडिकेटर दिल्यापासून तुम्ही दिवाळीपासून त्याचा अभ्यास केलाय का सर? नाही केला अजून? तर प्रत्येक वेळेस आपण, जर आपल्याला मार्केटमध्ये जर काम करायचंय, तर प्रत्येक ठिकाणी आपल्याला जी काही आपली हे राहते, भूक राहते, ही नवीन काय आहे ते पाहण्यासाठी राहिली पाहिजे. मार्केटच नाही बघितलं चालतंय, काय हरकत नाही. तुम्ही सिग्नलला जरी एंट्री केली असते ना ब्रेकआउटला, तरी तुम्हाला मिळून गेले असते. आधी मध्ये एंट्री कुठे करायची जर झाली ना तुम्हाला, तर लक्षात ठेवा, आपल्याला फक्त एकच गोष्ट पाहायची आहे, कुठं ट्रेड लाईन ब्रेक झालीये का, कुठं हा, इथे हा बाईंग झोन आलाय, इथे सेलिंग झोन आलाय, हा ब्रेक झालाय का, याच्यानुसार ट्रेड घ्यायचा त्या त्या ब्रेकआउट कॅन्डलला. आता या ठिकाणी बायचा सिग्नल पण आला होता आपल्याला फर्स्ट कॅन्डलला, आणि हा सेलिंग झोन सुद्धा आपला जो होता तो ब्रेक झाला होता. पण या कॅन्डलच्या पुढे आपल्याला ब्रेकआउट नाही झालं, त्यामुळे इथं आपली एंट्री आपण साईड ती बघितलीच नाही. नवीन टॉप दिला असता तर आपण त्या साईडला बसलो पण असतो, पण मार्केट वरती आलंच नाही, तिथून खालीच आलं. खाली आल्यानंतर त्यांनी ज्यावेळेस, हा बाईंग झोन होता की इथून मार्केट वरतीच जात होता, हा ज्यावेळेस त्यांनी ब्रेक केला या कॅन्डलमुळे, आणि त्यानंतर त्याच्या रिटेस्टलाच आपण एंट्री घेतली. गुड मॉर्निंग ओमकार सर. गुड मॉर्निंग. एंट्री लेवल नाही, एंट्री लेवलची ही जी कॅन्डल तयार झालेली आहे, याच्या ब्रेकआउटला तुम्ही घेऊ शकता ट्रेड चांगल्या प्रकारे.
हे आपल्याला स्कॅल्पिंग साठी झालं. तुम्हाला मोठा ट्रेड पाहिजे असेल 1-2 दिवसाचा, तर तुम्ही 3 मिनिटाची टाइम फ्रेम वापरू शकता. त्याच्यापेक्षा मोठा तुम्हाला पोझिशनल पाहिजे असेल तर तुम्ही 5 मिनिटाची सुद्धा वापरू शकता. आता 5 मिनिटावर बघा आपल्याला सिग्नल केव्हा आलेला आहे हा. 12 नोव्हेंबरला आलेला आहे. मग 12 नोव्हेंबर पासून आता आपल्याला ट्रेड करायचा नाही का? करायचा ना. आपल्याला मार्केटमधनं रोज पैसे काढायचे. मग कसे काढायचे? काढताना डायरेक्ट आपल्याला छोटी टाइम फ्रेम बघायची. आता 5 मिनिटाचा सिग्नल समजा सेल साईडचा आहे, तर 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमला तुम्ही सेल साईडचे सिग्नल जेवढे आहेत तेवढे फॉलो करत चला. तुम्हाला त्या डायरेक्शनला आपोआप ट्रेड मिळणार. सुजय सर, काय कन्फ्युजन वाटते तुम्हाला याच्यात? ज्यावेळेस प्रत्यक्षात ट्रेड घेतो त्यावेळेस जरा थोडी भीती वाटते, एवढंच. पर्सेंटेज, आता तुम्ही स्कॅल्पिंग ट्रेड करताय, तुम्ही स्कॅल्पिंगची पर्सेंटेज म्हणाल तर 70-75 पर्यंत दाखवल तुम्हाला. पोझिशन नुसार जर बघितलं तर तो तुम्हाला अजून चांगले ट्रेड देणार, मोठा ट्रेड मिळणार तुम्हाला एकच. ते पर्सेंटेज नाही, तो व्हॉल्यूम पर्सेंटेज आहे. व्हॉल्यूम कमी जास्त होणार. हा जो खाली खाली दिलेल्या टेबलमध्ये जो व्हॉल्यूम पर्सेंट लावलेला आहे ना, तर तुमच्या व्हॉल्यूम नुसार खालीवर होणार आहे. कारण की जोपर्यंत तो 80%च्या पुढे जात नाही तोपर्यंत तुम्हाला प्रीमियम मध्ये वाढ मिळत नाही. प्रीमियम तुमचे तेवढे वाढत नाही. बँक निफ्टी आज पूर्णपणे साईडवेज एका रेंज मध्येच आहे. बँक निफ्टीनी ही लेवल जर तोडली तर चांगल्या प्रकारे आपल्याला ट्रेड मिळू शकतो एक. आता ही बँक निफ्टीची ट्रेड लाईन, ही ट्रेड लाईन जर ब्रेक झाली तर या बाईंग झोन पर्यंत आपल्याला पहिलं टार्गेट घेता येतं, ही डॉटेड ट्रेड लाईन.
सुजय सर, शंका संपल्या आपल्या? ओमकार सर, हा बोला ना. काही शंका असेल तर विचारा बरं का सर. हो हो नक्की. कारण की 11 वाजता मीटिंग ऑटोमॅटिक ऑफ होऊन जाईल. ओके. गोल्ड नॅचरल गॅस बघायचं आहे. हा नॅचरल गॅसचा सिग्नल आहे. नॅचरल गॅसच्या या लेवल लक्षात ठेवा. इथे आपल्याला एंट्री प्राइस दिली आहे प्रॉफिट 1, प्रॉफिट 2, स्टॉप लॉस. आणि प्रॉफिट 2 च्या वरती जर आलं तर मग मार्केट अजून वरती जाईल, कारण की या ठिकाणी आपल्याला सेलिंग झोन आहे. इथपर्यंत आपल्याला टार्गेट धरायचं. गोल्ड MCX गोल्डचा सिग्नल आपल्याला 14लाच मिळालेला होता बाय साईडचा. आता ज्यावेळेस या ट्रेड लाईनला टेस्ट करल त्यावेळेस तो वरती येईल. या ठिकाणी तुम्ही एंट्री करू शकता या ट्रेड लाईनच्या जवळ. कारण की हे बघा, इथून बाईंग झोन पासून निघाला, इथं बायचा सिग्नल मिळाला, साईडवेज राहिला, या ठिकाणी टेस्ट केलं, वरती गेला. आता या ठिकाणी कुठेतरी टेस्ट करेल आणि इथूनच तो असं वरती येईल. आणि जर त्याला सेल सिग्नल पाहिजेलच असेल तर तो ही ट्रेड लाईन तोडून खाली येईल. हे झिंकचा चार्ट एकदा काढाल का? झिंक झिंकचं काय आहे पूर्णपणे? हेच गोल्ड सारखं झिंक पण असतं ना, झिंक स्मॉल झिंक फ्युचर फ्युचर. सेलिंग झोनवरनं रिजेक्शन घेऊन निघालेलं आहे तसं तो. ही ट्रेड लाईन क्रॉस झाली तर सेल मध्ये बसा. आता ऍक्च्युली इथं बायचा सिग्नल मिळालेला आहे, त्यांनी इथपर्यंत टार्गेट दिलेलं आहे. बायचा सिग्नल कुठे मिळालाय? इथे आपल्याला परवा दिवशीच मिळालेलं आहे, परवा. 14. ओके. आता बाईंग झोन मध्येच आहे. बाय बाय झोनच्या वरतीच येतो, पण इथे सेलिंग झोन हम्म, क्रिएट झालेला आहे. जर तुम्हाला बाय मध्ये हम्म. बसायचं असेल तर ही ट्रेड लाईन क्रॉस झाल्यानंतर तुम्ही बाय मध्ये बसू शकता.
नाही तर मग ही ट्रेड लाईन जी आहे रेड खालची, ही जर क्रॉस हम्म, झाली तर या बाईंग झोन पर्यंत तुम्ही टार्गेट घेऊ शकता. तर एवढ्या याच्यातच ठीक आहे. सिग्नल जर चेंज झालं तर तुम्हाला पुढचा मग सेलचा मोठा सिग्नल मिळेल अजून. ठीक आहे. कारण की हा कुठे जाणार आहे काय आपल्याला काही माहित नसतं, फक्त हा प्रोग्राम कशावर चालतो, तुमचं मार्केट ज्या डायरेक्शनने जाणार त्या पद्धतीने चालतोय तो. ओके. आणि हे लॅपटॉपवरच चालतं, राईट? नाही, मोबाईलवर सुद्धा चालणार ना सर. ओके. रीडिंग व्ह्यू तुम्ही मोबाईलवर जरी अपलोड केलं हम्म. तर जे जे तुम्ही मेल आय डी दिलेला आहे प्रीमियम साठी, तुम्ही जो युजर आय डी दिलेला आहे तो युजर आय डी फक्त तिथे लॉग इन करायचा. ओके. हो, मोबाईलवर सुद्धा चालतो. एक नवीन बॉटम निफ्टीने दिलाय आता, इथून खाली परत सेलचं सिग्नल एक घेऊ शकतो मी आता. ती रेड लाईन क्रॉस झाली तेव्हा का सिग्नल दिला नाही मग? सिग्नल आपला सेलचाच चालू आहे, रेड लाईनला आपण सेलचं चालू आहे. ओके. रेड लाईन ज्यावेळेस जेव्हा क्रॉस होणार आहे तोपर्यंत तुम्ही हे अगोदरची जी काही बाईंग झोन येतो तिथला ट्रेड घेऊ शकता. आता हा परत जरी वरती आला तर या रेड लाईनच्या वरती माझा स्टॉप लॉस राहणार. हा सेलचा सिग्नल कधी आलेला आहे हा? हा आता सकाळी आलेला आहे. अच्छा, इकडे सकाळी आलेला. ही 1 मिनिटाची टाइम फ्रेम आहे, हे आपल्याला छोट्या हम्म, स्कॅल्पिंगसाठी वापरायची असते. हम्म, हम्म. आता सकाळी हा बायचा सिग्नल निघाला होता. 1 मिनिट, ते या बायच्या सिग्नलला पहिल्या कॅन्डलचे टॉप दुसऱ्या कॅन्डलनी क्रॉस नाही केला, तोपर्यंत ब्रेकआउट होत नाही, तोपर्यंत एंट्री व्हॅलिड होत नाही. इथे आपल्याला मिळाला सिग्नल. येतोय खाली आता. ओके. आता याला जर समजा आता खालचं जर बघायचं असेल आपल्याला तर मोठ्या टाइम फ्रेमवर तुम्हाला त्याची मोठी लेवल मिळून जाते, किंवा त्याला आता खाली कुठे आपल्याला हे बाईंग झोन सेलिंग झोन इथे कुठेच दिसत नाहीत. इथे 1 मिनिट. ओके. हे काय, आता ही मोठ्या टाइम फ्रेमची तुमची रेड ट्रेड लाईन ही क्रॉस झाली, म्हणजे मोठ्या टाइम फ्रेम मध्ये निफ्टीची लेवल आता या बाईंग झोन पर्यंत पहिली टार्गेट येईल. म्हणजे कमीत कमी महिना ते 2 महिने पुढचा जरी तुम्ही हे घेतला, म्हणजे आता एखादा फ्युचर जरी तुम्ही सेल मध्ये करून घेतला तरी तुम्हाला तो उपयोगी पडणार. म्हणजे थोडक्यात आता जेवढं काही मार्केट वरती येईल तिथून तुम्हाला सेलच करायचं आहे. हा 5 मिनिटाची टाइम फ्रेम आहे. 5 मिनिटाला आपल्याला सिग्नल केव्हा मिळाला होता? 12 नोव्हेंबरला. तेव्हापासून मार्केट खाली स्लाइडच होत चाललंय. मग आता 5 तारखेला आपण ट्रेड नव्हता घेतलेला, मग आता आपल्याला आज घ्यायचा आहे ट्रेड, तर मग आपण सेल साईडला कोणता बघायचा? 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमचा. आता या ठिकाणी पुन्हा इथं टेस्ट करल, परत खाली येईल. हे असं असं करतच चालणार आहे.
मार्केटमध्ये सध्या कसं होतंय, सकाळी जी आपल्याला पहिली तास 2 तासाची जी काही मुवमेंट मिळते, तेवढी मुवमेंट तुम्हाला मोठी मिळते. त्याच्यानंतर 4 तास नुसते जागेवर बसून ठेवतो, दुपारनंतरची मुवमेंट मग तुम्हाला चांगली मिळते. अजून जर काही शंका असेल तर मग मला तुम्ही केव्हाही फोन करून विचारू शकता. आता हा बँक निफ्टी. अजून ट्रेड लाईन क्रॉस झालेली नाही. आता इथून पुढे आता मी माझ्या स्टॉक मध्ये कुठे आपल्याला एंट्री मिळते का हे पाहायची प्रयत्न करायचा. आता सी साईडला जर ट्रेड घ्यायचा असेल, मोठा ट्रेड या ट्रेड लाईनच्या पुढेच मिळणार तुम्हाला. याच्या जवळपासच तुम्हाला इथे बायचा सिग्नल जनरेट होईल.